जर ठेवली तू तुझ्या पोटचे जास्त करते तुझ्या सतरांच्या उठलाला मंडप लावले आमच्या अवलाद येणार नाही. अजित पवार या नॅशनल हायवे एकच म्हणून तुला जाहीरनामा करतो मी. तू जर खऱ्या मराठ्याच्या पोटचा जर असशील या पुढे मंडप लावायला आणि सतरांच्या उठलाला मराठ्याच्या पोटचा जर असेल तर तू जाणारच नाही. एखाद्या पुढाऱ्याची सभा जर ठेवली तू तुझ्या पोटचे जास्त केले तुझ्या सतरांच्या उठलाला मंडप लावले आमच्या अवलाद येणार नाही. अजित पवार तुझं कोणी पत्रकार असतील त्यांना डायरेक्ट माझं नाव सांगा, डायरेक्ट सांगा अजित पवार तू हा छगन भुजबळच्या पोटचा आहेस. 70 कोटीचा घोटाळा आहे त्याच्याकडे. तू विकासासाठी भाजपमध्ये आलेला नाहीस किंवा भाजप सोबत युती केलेलं नाहीस. तू तुझा गुन्हा तुझे जे काय केले घन काम ते झाकण्यासाठी तुझी झालेला आहेस. सफाईसाठीच आलेले वॉशिंग मशीन मधून धुवून काढले सर. आपण कुणालाही दोष द्यायचा नाही. आपण आपल्या लोकांना दोष द्यायचा आहे. आज आपले 145 आमदार आहेत. जे आमदार एखादा आमदार बच्चू कडू आमदार जर सोडला तर दुसरा कोणता माय घाल्या बोललाय का? राहू द्या ना काही करत. अजित पवार या नॅशनल हायवे एकच म्हणून तुला जाहीरनामा करतो मी. तू जर खऱ्या मराठ्याच्या पोटचा जर असशील तर येणाऱ्या 20 तारखेमध्ये जे विशेष अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये तुझ्या पक्षामध्ये असणारे सर्व मराठा आमदार हे मराठ्याची जर बाजू मांडले तर ठीक आहे, नाही तर मराठा समाज तुझ्या एकाही आमदाराला, एकाही जिल्हा परिषद सदस्याला, एकाही खासदाराला या ठिकाणी निवडून देणार नाही. मतदान करणार आम्ही शपथ घेतो. आज तुला पुढे पळायची ती पळ.